कर्जत तालुक्यातील पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते विजय गायकवाड यांनी माणगाव तर्फे वर्डी गणातून अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे या मतदारसंघात आता चुरस वाढली असून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मला पक्षाने संधी नाकारल्याने मी हा निर्णय घेतला आहे. अनेक वर्षापासून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत सक्रिय काम करत आहेत. त्यांनी यावेळी निवडणुकीसाठी पक्षाकडे उमेदवारी मागणी केली होती, मात्र पक्षाकडून त्यांना डावलण्यात आल्याने त्यांनी अखेर जनतेच्या आग्रहाखातर आणि विभागाच्या विकासासाठी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि विजय गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज कर्जत तहसील येथे दाखल केला. प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले की आज माझा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. जरी मी अपक्ष म्हणून रिंगणात असलो तरी माझ्या पाठीशी सामान्य जनतेचा आणि मतदारांचा मोठा पाठिंबा आहे. जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्याने मी 100% निवडून होईल असा मला ठाम विश्वास आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. रायगड न्यूजसाठी रामदास माळी, कर्जत. जय महाराष्ट्र. आज मी माणगाव तर्फे वगडी पंचायत समिती गणामधून सर्वसाधारण जागेवरती माझा उमेदवारी अर्ज दाखल केला, अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. ऍक्च्युली मी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा कार्यकर्ता आहे. त्यांच्याकडे मी इच्छुक उमेदवारीसाठी अर्ज केले आणि त्यांनी नाकारल्यामुळे मी अपक्ष फॉर्म भरला. पण जनतेच्या आशीर्वादाने मी हा फॉर्म दाखल केल्यानंतर माझा एक आत्मविश्वास असा मला सांगतो का 100% जनता माझ्या पाठीशी आहे आणि जनता मला याच्यामध्ये आशीर्वाद देईलच. आता बघूया, आता आजच तो फॉर्म दाखल केलाय, याच्यानंतर पुढे आपण आपल्याला अनेक अशा ह्या होतीलच. त्यावेळेस मी सांगेन की मी काय करणार आहे आणि काय करेन ते.